एक महत्त्वाची बातमी, मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या लँडलाईनवर हा धमकीचा फोन आलेला आहे। धमकीच्या फोननंतर पोलिसांनी स्टेशनवर तपासणी केली, मात्र संशयास्पद काहीही आढळलेलं नाही। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपासाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या लँडलाईनवरती फोन आलेला होता आणि अज्ञात व्यक्तीनं दादर रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये तो स्फोट होणार आहे अशा पद्धतीचा धमकीचा कॉल दिलेला होता आणि त्यानंतर लागले सगळ्या यंत्रणांना अलर्ट करण्यात आला आणि पोलिसांच्या टीमच्या माध्यमातून दादर रेल्वे स्टेशनवरती सगळी तपासणी करण्यात आली। मात्र संशयास्पद असं काही आढळलं नसल्यामुळे पोलिसांनी या सगळ्या फोन कॉलची गंभीरतेने दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अज्ञात व्यक्तीचा सध्या शोध घेतला जातो आहे। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये हा फोन आलेला होता आणि त्यानंतर लागले सगळ्या यंत्रणा अलर्ट झालेल्या होत्या आणि दादर स्टेशन हे गर्दीचं आणि अगदी वर्दळीचं स्टेशन असल्यामुळे तिथे तपासणी करण्यात आली। मात्र संशयास्पद असं काही आढळल्यामुळे हा निनावी कॉल होता आणि त्यामुळे आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली गेलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।